नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जल्यान भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी मोबाईल जलशुद्धीकरण व्हॅन सुरू करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, नागपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. हे जे काही मोबाईल जलशुद्धीकरण व्हॅन आहे याच्या मागचा उद्देश काय ते लिहून घ्या. नैसर्गिक आपत्ती, मानवतावादी संकटे आणि दुर्गम ठिकाणी सुरक्षित पिण्याचे पाणी आणि आपत्कालीन वीज पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही अशा प्रकारची सिस्टीम आहे, प्रणाली आहे, जी की नागपूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंतप्रधान सूर्य सरोवर योजना. काय म्हटलं आहे मी? पंतप्रधान सूर्य सरोवर योजना. या ठिकाणी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. 2-3 पॉईंट आहेत. भारतामध्ये तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, सोबत याच्या मागचा उद्देश काय? देशातील विविध जलाशयांवरती आणि जलस्रोतांवरती 5000 मेगावॉट. 5000 मेगावॉट म्हणजे किती गिगावॉट? तर 5 गिगावॉट क्षमतेचे तरंगते सौर प्रकल्प उभारणे. ऊर्जा साठवणूक, तर या प्रकल्पासोबत 10,000 मेगावॉट प्रति तास क्षमतेची ऊर्जा साठवणूक प्रणाली एनर्जी स्टोरेज सिस्टीम या ठिकाणी जोडली जाणार आहे. तर पर्याय क्रमांक ए, या ठिकाणी भारतात तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान सूर्य सरोवर योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवा. सशस्त्र दल वैद्यकीय सेवांचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. या ठिकाणी एअर मार्शल संदीप थरेजा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? एअर मार्शल संदीप थरेजा असं त्यांचं नाव आहे. सशस्त्र दल वैद्यकीय सेवांचे डायरेक्टर जनरल महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, दुसराच प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. फिक्कीचे नवीन महासचिव बनलेले आहेत अनंत स्वरूप. राज्यसभेचे उपसभापती बनलेत हरिवंश नारायण सिंह. नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष बनलेत श्रीकांत वेलमकन्नी. संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत अनुग्रह नारायण दास. भारताचे पुढील संरक्षण प्रमुख 3ऱ्या क्रमांकाचे CDS बनलेत NS राजा सुब्रमणी. भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी UP राजू. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनलेत R मुकुंदन. दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त बनलेत अनुराग कुमार. आणि सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक बनलेत एअर मार्शल संदीप थरेजा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने भारताचे पहिले महिला नेतृत्वाखालील विकेंद्रित नवीकरणीय ऊर्जा धोरण दीप्ती स्कीम, दीप्ती योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहा, या ठिकाणी दीप्ती योजना नाही, द्विप्ती योजना. बरोबर का नाही? द्विप्ती लिहून घ्या. DWEEPTI योजना. बरोबर, या ठिकाणी DWEEPTI द्विप्ती याचा फुल फॉर्म काय ते लिहून घ्या. डिसेंट्रलाइज्ड वुमन एम्पॉवरमेंट ऑन एनर्जी अँड पॉलिसी फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह इन्क्लुजन. बरोबर, अशा प्रकारचं याचा फुल फॉर्म आहे. आणि द्विप्ती योजना याचं मागचं मुख्य उद्दिष्ट काय ते लिहून घ्या. छतावरील सौर यंत्रणा बसवण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी स्वयंसहायता गट, ज्याला म्हणता येईल सेल्फ हेल्प ग्रुप्स, महिलांना सोलार दीदी म्हणून प्रशिक्षित करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करणे, या सर्व उद्देशाने या ठिकाणी छत्तीसगड राज्याने भारताचे पहिले महिला नेतृत्वाखालील विकेंद्रित नवीकरणीय ऊर्जा धोरण द्विप्ती योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. छत्तीसगड स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री विष्णुदेव साई. राज्यपाल रामेन डेका. राजधानी नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती, कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँगरेल, मुर्रमसिल्ली, कुटाघाट.
पुढचा प्रश्न क्रमांक 4, कॉम्पिटेयर फाउंडेशनच्या अहवालानुसार संरचनात्मक आणि स्पर्धापूरक सुधारणांमध्ये भारताचे जागतिक मानांकन 82 स्थानावरती होतं, ते आता 82 स्थानावरून कितव्या स्थानावरती आलेलं आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 57 क्रमांकावरती आलेलं आहे आपल्या भारताचं स्थान. कशामध्ये? तर स्ट्रक्चरल अँड प्रो कॉम्पिटेटिव्ह रिफॉर्मच्या यादीमध्ये. बरोबर. हे कोणी जाहीर केलेलं आहे? तर कॉम्पिटेयर फाउंडेशनच्या अहवालानुसार संरचनात्मक आणि स्पर्धापूरक सुधारणांमध्ये भारताचे स्थान आता 57 क्रमांक आहे. प्रश्न आहे एखाद्या अहवालामध्ये भारताच्या स्थानाबद्दल, तर बाकीचे जे काही वेगवेगळे अहवाल असतील, निर्देशांक असतील, त्याच्यामध्ये भारताचे स्थान किती आहे त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये 6वा क्रमांक, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 157 क्रमांक, डिजिटल अर्थव्यवस्था 2026 मध्ये 5वा क्रमांक, AI कामगिरी 2026च्या बाबतीमध्ये 4था क्रमांक, लष्करी खर्चाच्या बाबतीमध्ये 5वा, तर शस्त्रास्त्र आयातीच्या बाबतीमध्ये 2रा. त्यानंतर शाश्वत विकास अहवालाच्या बाबतीमध्ये 94 क्रमांक, जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026च्या बाबतीमध्ये 125 क्रमांक आणि संरचनात्मक आणि स्पर्धापूरक सुधारणाच्या बाबतीमध्ये 57 क्रमांक. पुढचा प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच भारताच्या पहिल्या लष्करी वैद्यकीय विभागाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? बरोबर का नाही? तर लक्षात घ्या, याचं उद्घाटन तर या ठिकाणी लद्दाख या ठिकाणी करण्यात आलं आहे, परंतु कोणामार्फत करण्यात आलं आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संरक्षण मंत्री डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताच्या पहिल्या लष्करी वैद्यकीय विभागाचे इनॉग्रेशन लद्दाख या ठिकाणी करण्यात आलं, तर राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारतातील पहिला चिप फॅब्रिकेशन फॅब प्लांट या ठिकाणी बसवण्यात आला गुजरातमध्ये. भारताचा पहिला कमी उत्सर्जन क्षेत्र कोणत्या शहरामध्ये स्थापन? तर पुण्यामध्ये. भारत फोरकास्ट सिस्टम वापरणारे देशातील पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य. पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्यामध्ये तयार केला जाणार? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. भारताच्या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन केरळमध्ये. पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद बेंगलोरमध्ये. पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प लद्दाखमध्ये. इंडिया AI डेटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ. भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून कोणत्या गावाचा विकास? तर चुमूर गावाचा, जे की लद्दाखमध्ये आहे. आणि भारताच्या पहिल्या लष्करी वैद्यकीय विभागाचे उद्घाटन लखनौ या ठिकाणी करण्यात आलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, इग्नाइट अकॅडमीने काय केलं आहे? MPSC कंबाईन या ठिकाणी C साठी आणि तलाठी भरती 2026 साठी प्रिलिम्स बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. लाईव्ह रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेसच्या फॉर्मॅटमध्ये ही तुम्हाला बॅच मिळणार आहे. 6,000 रुपये किंमत आहे, 50% डिस्काउंट मिळणार आहे, म्हणजेच 2,999ला ही बॅच मिळणार आहे. लिमिटेड टाइम ऑफरसाठी ही बॅच आहे. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने समुद्र मंथन या राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजनेसाठी केव्हा मंजुरी दिलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परवा दिवशी 31 जुलै 2026ला. किती? 31 जुलै 2026ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने, युनियन गव्हर्नमेंटने समुद्र मंथन या राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजनेसाठी मंजुरी दिली आहे. ही काय आहे याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स लिहून घ्या. आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत ही या ठिकाणी चालणार आहे. संकल्पना काय आहे? कोणी मांडली आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025च्या स्वातंत्र्य दिवशी लाल किल्ल्यावरून आधुनिक समुद्र मंथन ही संकल्पना मांडली होती. कोणती? समुद्र मंथन. याद्वारे भारतातील विशाल अपटतीय ऊर्जा स्रोतांचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे. ही योजना भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणे, देशांतर्गत अन्वेषण व उत्पादन गतिमान करणे, तांत्रिक नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाला गती देणे यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ओव्हरऑल याच्या मागचं उद्दिष्ट काय? तर लिहून घ्या. भारताच्या सागरी ऊर्जा क्षमतेचा वापर करणे, देशांतर्गत तेल आणि वायू अन्वेषण व उत्पादन वाढवणे या सर्व उद्दिष्टाने हे या ठिकाणी समुद्र मंथन ही जी काही संकल्पना आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे 31 जुलै 2026ला आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंतसाठी. पुढचा प्रश्न, जांगजू जे की चीन या ठिकाणी आहे येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मधील भारताच्या पदक तालिकेमध्ये खालील पदकांचा समावेश होतो. इनडायरेक्टली काय? तर ISSF विश्वचषक 2026 मध्ये भारताने एकूण पदके किती जिंकलेली आहेत? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी, आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी एकूण 4 पदके जिंकलेत. त्याच्यामध्ये एक सुवर्ण पदक आहे,
एक रौप्य पदक आहे आणि 2 कांस्य पदक आहेत. लक्षात घ्या, सुवर्ण पदक कोणी जिंकलं तर आपल्या ईशा सिंग यांनी 25 मीटर पिस्तूल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी महिलांच्या श्रेणीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. रौप्य पदक जिंकलं आहे सैन्यम विज यांनी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं आहे. कांस्य पदक 2 आहेत. कोणी कोणी? मनु भाकर यांनी 25 मीटर पिस्तूल कॅटेगरीमध्ये आणि कांस्य दुसरं पदक जिंकलं आहे सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशू ढिल्लन यांनी या ठिकाणी दोघांनी मिळून या ठिकाणी मिश्र सांघिक या ठिकाणी 10 मीटर एअर रायफलच्या श्रेणीमध्ये या ठिकाणी कांस्य पदक जिंकलेलं आहे. लक्षात घ्या, एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक, 2 कांस्य पदक, असं 1+1 2 2+2 4 या ठिकाणी मेडल्स आपल्या पॅरा भारताने जिंकलेले आहेत. ISSF वर्ल्ड कप जे की हांगझू म्हणजे चीन या ठिकाणी झालेलं होतं. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ईशा सिंग. लक्षात घ्या, ईशा सिंग यांनी या ठिकाणी कोणाला हरवलेलं आहे तर मनु भाकर यांना हरवलेलं आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, फवारा UPI सीमापार पेमेंट सेवा कोणत्या 2 देशांदरम्यान सुरू करण्यात आलेली सिस्टीम आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश आणि पर्याय क्रमांक बी मालदीव. या 2 देशाच्या अंतर्गत या ठिकाणी फवारा UPI सीमापार पेमेंट फॅसिलिटी सुरू करण्यात आली आहे. ही सेवा जुलै 2026 मध्ये ॲट दी एंड ऑफ लास्ट मंथ बरोबर का नाही ही सुरू करण्यात आली आहे, ज्याद्वारे मालदीवमधील व्यक्ती मोबाईल बँकिंग आणि फवारा पेमेंट सिस्टमचा वापर करून भारतातील UPI खात्यांवरती डायरेक्ट या ठिकाणी थेट रिअल टाइम पैसे पाठवू शकतात. बरोबर, या ठिकाणी मालदीव देश कुठे आहे तर दक्षिण आशियातील एक देश आहे, ज्या देशाची राजधानी माले आहे. अध्यक्ष आहेत मोहम्मद मुइझ्झू आणि चलन वापरलं जातं मालदिवियन रुफिया. पुढचा प्रश्न, पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलेले आहे? तर आपल्या 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं, ते संपन्न झालेलं आहे. लक्षात घ्या, या साहित्य संमेलनाचे जे काही अध्यक्षपद आहे ते डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्याकडे होतं. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. नुकतंच आपण कालच 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची आपण जयंती साजरी केली आहे. यांचा जन्म 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला होता. त्यांची एक गाजलेली कादंबरी आहे ज्याचं नाव आहे फकीरा. सोबत महाराष्ट्र राज्य सरकारने यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल. आणि पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन झालेलं आहे कोल्हापूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, इंडिया मेरीटाईम अवॉर्ड्स 2026 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट बंदर म्हणजेच या ठिकाणी बेस्ट पोर्ट इन द इयर नॉन कंटेनराइज्ड हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दीनदयाल बंदर प्राधिकरण कांडला याने या ठिकाणी हा पुरस्कार जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, मेक्सिको या देशासाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी NGJ गांगटे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? NGJ गांगटे असं त्यांचं नाव आहे. मेक्सिकोसाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. शेवटचा प्रश्न, नुकतेच निधन पावलेले ब्रिगेडियर बसंत कुमार पोनवार जे की रिटायर झालेले होते त्यांनी कोणत्या उद्घाटन लष्करी सरावाचे पर्यवेक्षण केलेले होते? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युद्धाभ्यास या लष्करी सरावाचे पर्यवेक्षण या ठिकाणी केलेले होते. लक्षात घ्या, ब्रिगेडियर वसंत कुमार पोनवार जे की रिटायर्ड आहेत यांनी 2004 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील पहिल्या युद्धाभ्यास संयुक्त लष्करी सरावाचे पर्यवेक्षण केलेले होते. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, दिलीप गावित यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे, दिलीप गावित हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या राज्याला बिलॉंग करतो, कोणत्या राज्यातील हा खेळाडू आहे? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान की तमिळनाडू? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस.
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?